युवा शेतकरी संघर्ष समितीकडून घनसावंगी तहसील कार्यालयावर गुरुवारी कांठळी मोर्चा। घनसावंगी तालुक्यात दिनांक 1 व 2 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी तसेच ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट 25% अग्रिम विमा अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी दिनांक 5 रोजी संत रामदास कॉलेज घनसावंगी ते तहसील कार्यालय घनसावंगी पर्यंत युवा संघर्ष समितीच्या वतीने कांठळी मोर्चांचे आयोजन करण्यात आले। निवेदनाद्वारे तहसीलदार योगिता खटावकर यांना कळवण्यात आले। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की घनसावंगी तालुक्यात दिनांक 1 व 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, तूर, सोयाबीन, मूग व बाजरी यासारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे आणि जमीन खरडल्यामुळे पिकांचं व जमिनीचं देखील खूप नुकसान झालंय। त्याचप्रकारे गोदाकाठच्या आणि उपनद्यांच्या किनाऱ्यावरील गावातील शेतकऱ्यांच्या गाय, बैल, म्हैस व शेळी यासारखे पाळीव प्राणी देखील वाहून गेला असल्याचं निवेदनात म्हटलंय। बाळासाहेब ढेरे, TV1 न्यूज, घनसावंगी। जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो, मागील 2 दिवसांमध्ये संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। त्या अनुषंगानं जिल्हाभरामध्ये शेतकरी बांधवाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतमालाचं पिकांचं नुकसान आहे। अनेक ठिकाणी कृषी धनाचं देखील नुकसान आहे, घरांची देखील पडझड आहे। अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे। एकंदरीत आपण घनसावंगीचं पर्टिक्युलर पाहिलं तर घनसावंगीतल्या 7ही मंडळामध्ये, ज्यामध्ये जामसंवर्त, तीर्थपुरी, आंतरवाली, टेंबी, राणी उंचेगाव, घनसावंगी अशा इतर सगळ्या 7ही मंडळामध्ये जवळपास 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद आहे। म्हणून आणि NDRFच्या निकषाप्रमाणे 65 mm पेक्षा जास्त पाऊस असल्यानंतर अतिवृष्टी जाहीर करायलाच पाहिजे। त्या अनुषंगानं 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस आहे। म्हणून आता आपल्या युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी तालुक्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी जाहीर करून 25% अग्रिम देण्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध इतर मागण्यासाठी देखील अनुषंगून दिनांक 5 सप्टेंबर रोजी SR कॉलेज ते घनसावंगी तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा भव्य असा कांठळी मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे, शेतकरी पुत्रांनी सहभागी व्हायचे, शेतकऱ्यांनी सहभागी व्हायचे, कारण हा तुमच्या हक्काचा आणि न्यायासाठीचा असलेला लढा आहे। हे अनुदान, ही अतिवृष्टी, ही तोंडाशी आलेला घास हिरावून घेणार आहे। निसर्गाचा हा प्रकोप अत्यंत दुर्दैवी आहे। यातून वाचण्याचं काम, शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम खरं तर मायबाप सरकारने केलं पाहिजे। त्याच अनुषंगानं सरकार दरबारी आपण जिल्हाभरात झालेल्या परिस्थितीचा संपूर्ण माहिती निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत आणि या झोपलेल्या सरकारला आणि प्रशासनाला जागं करण्यासाठी भव्य दिव्य अशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सहभागासहित ढोल ताशा हलगी आणि इतर सर्व वाद्यांच्या, जुन्या वाद्यांच्या गजरामध्ये आपण तहसील कार्यालयावरती हा आक्रोश घेऊन जाणार आहोत। सरकारचं कांठळी उघडणारा हा मोर्चा करणार आहोत। त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने तालुक्यातून, जिल्हाभरातून या मोर्चासाठी शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत। निश्चितपणे आपण देखील आपल्या गावातून मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।